बेकार रोजगार करता आम्ही त्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकतो आहोत. अच्छा, प्रेसला उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्रो, महाराष्ट्र एक स्लोगन होतं की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, आणि त्या भरोश्यावर त्यांनी सत्ता मिळवून शेषनागाच्या व जसे पृथ्वी असं ते आख्यायिका आहे त्याप्रमाणे हे कुंडली मारून बसली. आयत्या बेळावर नागोबा असल्यासारखी सगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्र कुठे आहे आज? महाराष्ट्रातला शेतकरी कुठे आहे? महाराष्ट्रातला बेरोजगार कुठे आहे? महाराष्ट्रातली गुंतवणूक कुठे आहे? केवळ घोषणा आणि लोकांची फसवणूक यामध्येच आत्ता महाराष्ट्राची चर्चा जगभर पसरते आहे. ड्रग्समध्ये तर महाराष्ट्र आता खूप पुढे गेलेला आहे. पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं? या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो. शासनाकडून केवळ 2 ओळीचा एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. अशा वेळेस आम्ही का जायचं? शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात थोडासा उल्लेख झाला. माननीय आमच्या काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? या ट्रेड डील नंतर इंडो USA करारानंतर काय परिणाम होणार यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही आलं काय आतापर्यंत? मकावर काय परिणाम होणार आहे? जे तूरडाळीवर जे काही या संदर्भातले पिकं आहेत शेतकऱ्यांची त्यांचं कंबरनं मोडणारी सगळ्यात आता निर्णय. महाराष्ट्रामध्ये कुठेही MSP ने शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. कोणताही शेतकऱ्यांचं उत्पादन खरेदी केलं जात नाही. सोयाबीन असू देत, कापूस असू देत. यावेळेस CCIने कापूस खरेदी निम्म्यावर आणली आणि ज्याचं अटी घातल्यात अजूनही 40% 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. व्यापाऱ्यांनी 4,500 रुपयापर्यंत शेतकऱ्यांची लूट केली. हे काय कुंभकर्ण आहेत की काय? हे झोपून आहेत. या शेतकऱ्यांच्या संदर्भात अजिबात यांना करू नये. म्हणजे शेतकऱ्यांची लूट चालली. सोयाबीनला 4,000 रुपयाच्या पलीकडे 1 रुपया मिळाला नाही. मका शेतकरी 5,200 आपला 2,400 रुपये MSP होता. महाराष्ट्रामध्ये आमचं चॅलेंज आहे सरकारला की कुठेतरी या MSPने मक्याची खरेदी झाली का? 1,500-1,600 रुपयाच्या पलीकडे व्यापाऱ्यांनी शासनाने तर खरेदी केलाच नाही. पण व्यापाऱ्यांनी सुद्धा या शेतकऱ्यांना जिवंतपणे मरण यातना देण्याचा निर्णय घेतल्यासारखं त्यांची लूट केली. शेतकरी आपण पाहतोय काल मागच्या महिन्यामध्ये एका यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 22. मराठवाड्यामध्ये एका महिन्यामध्ये 76 शेतकरी मृत्यूला कवटाळतोय. आता हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या जरी सगळ्यांना सामान्य आणि दुर्दैवानं लोकांना असं वाटायला लागलं की आमच्या सगळ्या पोट भरलेल्या लोकांना की हा नेहमीचाच प्रश्न येतोय. आणि का होत आहेत, का थांबत नाहीयेत? यावरून सरकारची भूमिका ही शेतकरी विरोधी भूमिका आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या आपण याला जायचं का? खरं तर दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्याला सावकारांच्या कर्जामुळं त्याला किडनी विकावी लागते. तो आमच्या जिल्ह्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आहे. रोशन कुडे नावाचा शेतकरी किडनी विकली कंबोडियामध्ये जाऊन. म्हणजे सावकारी पॉश हा शेतकऱ्यांचा रोज गळा आवडतोय. आणि हे सावकार या खुर्चीवर बसून महाराष्ट्राच्या त्या सावकाराला प्रोटेक्शन देण्याचं काम सरकार नाही तर सावकार रूप सावकाराचा चेहरा मास्क घालून ही शेतकऱ्यांना लुटण्याचं काम चाललेलं आहे. मी आपल्याला महाराष्ट्राच्या संदर्भात आता सांगताना भास्कररावजी बोलले की लाडक्या बहिणीच्यामुळे कर्जबाजारी झालं, त्यामुळे आम्ही राज्यामध्ये बाकीच्या योजनांना कात्री लावली वगैरे सांगत असताना तुम्ही दावोसमध्ये जाऊन 30 लाख कोटीचा करार केले. 30 लाख कोटीचे करार. नव्हत्या कंपन्या होत्या कंपन्या ज्याची काही ऐपत नाही 2000ची त्याही कंपनीच्या नावानं सगळे इंडियन कंपन्या परदेशात जात आहे.
काय तुम्ही गेलात तिकडे येऊन काय गुंतवणूक आली याचं जर व्हाईट पेपर आम्ही मागणी करणार होतो, या संदर्भातला व्हाईट पेपर काढा म्हणून. कारण काढलंच पाहिजेत, महाराष्ट्राच्या पुढे सगळे चित्र पुढे आलं पाहिजेत. पण एवढं जर होत असेल तर मग महाराष्ट्रातील या आमच्या लाडक्या बहिणींना 1,500च्या ठिकाणी 3,000 का देत नाही? एवढी मोठी गुंतवणूक येत आहे तर, आणि लाडक्या बहिणीच्या नावाने देताय 1,500 आणि कर्जबाजारी झालंय म्हणून तुमचे मंत्री सांगतात कर्जाच्या विळख्यात महाराष्ट्र सापडलाय म्हणून. हे सगळं जे ढोंग आहे, हे ढोंग सगळं आहे यासाठी आहे की महाराष्ट्र हा लुटला जातोय. प्रचंड भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र लुटला जातोय. आणि म्हणून ज्यामध्ये कमिशनखोरी महाराष्ट्रामध्ये सरळ सरळ 20% 25% जात असेल, ज्या एखाद्या कामाचे कंत्राटचं टेंडर पब्लिश होतो आणि पब्लिश झाल्यानंतर त्या टेंडरला 6 महिने 2 महिन्याची एक्सटेन्शन दिलं जातं आणि त्याची कास्ट ही 1.5 वाढवून पुन्हा तेच टेंडर प्रकाशित होऊन एका विशिष्ट माणसाला दिलं जातं. महाराष्ट्रामध्ये तर सर्व कामं मॅनेज करून दिली जात आहेत. कुठल्याही कामामध्ये स्पर्धा होत नाहीये, कॉम्पिटिशन होत नाहीये. सर्व कमिशन घेतले की कामं वाटले जातात. बोट ठेवेल त्याला जो अधिकचं कमिशन देईल त्याला ते काम मिळतं. बोली लागली नाही महाराष्ट्रामध्ये, बोली जे लिलाव होतो तशा प्रकारची लिलाव चाललाय की हे काम पाहू असेल मग तू 15% देतो काय, चल बोल तू किती देतो, 20%, चल 22%, 22% फायनल, तुला काम मिळालं. अशी ही पद्धत महाराष्ट्रात कधी पाहिली? एवढी लूट महाराष्ट्रामध्ये कधी पाहिली? आणि म्हणून हे महाराष्ट्र आज कर्जबाजारी झालेला आहे. महाराष्ट्रातील कर्जाच्या विळख्यात सापडण्याचं मुख्य कारण आपल्याला हे दिसत आहे. तरुणी कोण सुरक्षित आहेत महाराष्ट्रामध्ये? काय याच्या पाण्यावर जायचं यांचं? कशाला तोंड बघायला जायचं? छोट्या छोट्या बालिकेवर अत्याचार झालेले किती प्रकरण आहे. बदलापूरच्या मध्ये तर खुद्द 6 आरोपीला त्यांनी स्वीकृत सदस्य करायचं. अरे थोडी तरी लाज ठेवा, जनाची नाही तर मनाची तरी. आपण काय करतो? छोट्या मुलींच्या लैंगिक शोषणामध्ये असलेल्या 6 आरोपीला तुम्ही त्याला स्वीकृत सदस्य करताय, नगरसेवक करताय. यावरून तुमच्या कार्यपद्धतीचे महाराष्ट्र तमाशा बघतोय हे सिद्ध होत आहे. अशांच्या चहा पाण्याला आपण जायचं का, हा खरा प्रश्न आहे. पेपर फुटीचे प्रकरण तर आता रोजचेच झाले, त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. यामध्ये आपल्याला केंद्राकडून काय मिळत आहे, काय ऐपत आहे यांची? महाराष्ट्राला आज मदतीचा प्रस्ताव यांनी पाठवला आणि 29,000 कोटीच्या मदतीचा प्रस्ताव डिसेंबर पासून त्यांच्याकडे पडून आहे. अरे जे द्यायचं ते तरी द्या. लगेच गुजरातमध्ये काही झालं की लगेच मिळतात पैसे. महाराष्ट्राला अजून पैसे मिळाले नाहीत, अद्याप पैसे मिळाले नाहीत. शेतकरी एवढा मोठ्या मागच्या वर्षीच्या संकटामध्ये आहे, त्याला काही मिळालं नाही आणि सरकारची अजून काही त्या संदर्भातली भूमिका नाही. म्हणजे अतिवृष्टी झाली, महापूर आलाय, सगळं पशुधन गेलं, प्रचंड नुकसान झालं, पण शेतकऱ्यांना कुठली मदत अजून केंद्राकडून मिळाली नाही. फक्त 781 कोटी रुपयाची मदत मागितली होती केंद्र सरकारकडून, या सगळ्यामध्ये ती सुद्धा दिली नाही. हे दुर्दैवानं या ठिकाणी सांगावं लागतं. पीक विम्याच्या संदर्भात माननीय भास्कररावजी सांगितले की केवळ बनवाबनवी होती, म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा, शेतकऱ्यांना निवडणुकीच्या तोंडावर जे काही खेळ केला गेला. पण आपल्याला खरा गंभीर प्रश्न आपल्या पुढे महाराष्ट्रातील जनतेला चहा पाण्यावर बहिष्कार आम्ही का घालतो? तर महाराष्ट्र आता महाराष्ट्र राहिला नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवलं नाही तर महाराष्ट्राला भ्रष्टाचारी महाराष्ट्र म्हणून एक उपाधी मिळाल्यासारखी परिस्थिती झाली. तुम्हाला सांगतो, पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास चालला. नागपूर जिल्ह्यामध्ये रिझर्व्ह असलेली वनविभागाची जागा, नागपूर शहराच्या लगत असलेली ती जागा 600 एकर जागा, वनव्याप्त जागा 1 लाख रुपये एकर प्रमाणे 600 एकर जागा अदानींच्या घशात घातली गेली. कुठे पर्यावरणाचं राहिलं? चंद्रपूरमध्ये ताडोबा सारख्या रिझर्व्ह टायगर सेंच्युरी मधली खाण कोळशाची जे आम्ही थांबवून ठेवलं होतं, आमच्या सरकारने स्टे केला होता, त्यावेळेस तुम्ही स्टे दिला होता, ती खाण पुन्हा त्यांना मंजूर करून दिली अदानींना. म्हणजे माणसाला आता महाराष्ट्रात यांनी हवा विकली, पाणी विकतायत, जमीन विकतायत आणि आता शुद्ध हवाई यांनी अदानींना विकायचं ठरवलं आहे की काय,
असं सुद्धा आता पुढच्या वेळेस आपल्याला ती सुद्धा घेताना त्यावर चार्ज अदानी लावतील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्रास वनजमिनींचा ठाणे जिल्ह्यातील 4000 हेक्टर जमीन वनजमीन जी खाजगी वनजमीन होती त्यामध्ये वनजमीनच होती ती मुळात एका व्यक्तीने त्यावर दावा केला, केस आपल्या इकडे सुनावणी झाली आणि ती जमीन वन विभागाची जमीन मूळ मालकाला परत देण्याचा निर्णय झाला. त्यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं, मी खात्याचा मंत्री आहे, 1 इंच सुद्धा जमीन देऊ देणार नाही. तोपर्यंत सगळे व्यवहार झालेले होते, कोणी केले सगळ्यांना माहित आहे आणि ते परत त्याला स्टे दिला गेला. म्हणजे सर्रास जमिनीचे वाटप महाराष्ट्र तुकडे करून वाटप करण्याचं काम सुरू आहे आणि महिला भगिनी कोणी सुरक्षित नाही. ड्रग्स तर सोडाच, छोट्या छोट्या बालिकेवर झालेले अत्याचार इतके प्रचंड मोठे आहे की त्यावर सरकारची कुठे गंभीरताच दिसत नाही. गृह खातं निद्रावस्थेमध्ये असल्यासारखं वाटायला लागलं. आता काही कुठे दिसायलाच नाही, धाक राहिलाच नाही आरोपीवर म्हणजे गुन्हेगारावर. कारण सगळ्या गुन्हेगारांना सोबत घेऊन राज्यातील मंत्रिमंडळ जर फिरत असेल, त्याला प्रोटेक्शन देत असेल तर ते गुन्हेगारांची हिंमत वाढणार आणि त्यामुळं महिलावरील अत्याचार. काल मी तुम्हाला सांगतो, माझ्या सुधीर मुनगंटीवारच्या मतदारसंघातील चंद्रपूर माझ्या जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, गिलबिली नावाचं गाव आहे. तिथील सरपंच शासकीय मिटिंगला गेलेली होती 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी, म्हणजे आता 3.5 मला वाटतं 3.5 वर्ष झाले. ती सरपंच ती लापता झाली, अद्याप सरपंच सापडलीच नाही. सरपंच, महिला सरपंच, 35 वर्षाची महिला सरपंच लापता झाली. ती ट्रायबल समाजाची आहे, आदिवासी समाजाची आहे. कुठे गेली? पोलिसांच्याकडे नवऱ्याने चक्करा मारून मारून लहान लहान मुलांना घेऊन पायाचे चप्पल घासल्या गेल्यात पण मिळत नाही. हे की उदाहरण दिलं मी. आज महाराष्ट्रामध्ये अशा 1,57,000 महिला मुली लापता आहेत. कुठे आहे महाराष्ट्र? आणि कशाला यांचं तोंड बघायला चहा पाण्याला जायचं? म्हणून आम्ही सर्वांनी चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रश्न सगळं काही कव्हर झालेलंच आहे परत.